अशा झोडपून काढलेल्या आणि पुरामध्ये अडकलेल्या 56 नागरिकांचं रेस्क्यू जे आहे ते या ठिकाणी एनडीआरएफचा टीम आणि त्या ठिकाणी असलेल्या संस्थांच्या सदस्यांकडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। अर्जुना नदी अजूनही इशारा पातळीवर आहे। रत्नागिरीमधली दृश्य आपण पाहताय। नद्या ज्या आहेत त्या अगदी ओसंडून वाहत आहेत। गेल्या 3 दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळतोय, मात्र काल रात्रीपासूनच पावसानं जोर धरलेला आहे। परिणामी नद्या ज्या आहेत ते इशारा पातळीवर गेलेल्या आहेत। आजूबाजूच्या गावांना, आजूबाजूच्या परिसरामधल्या लोकांना सतर्कतेचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। राजापूर तालुक्यामधली दृश्य आपण या ठिकाणी पाहता आणि पुराच्या पाण्यामध्ये जी अडकलेली लोक होती त्या लोकांना आता बाहेर काढण्यासाठी प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आहे आणि या लोकांना बाहेर काढलं जात आहे। रात्रीच्या वेळची दृश्य आपण पाहताय। रात्रीच्या वेळेला बचाव कार्यामध्ये, मदत कार्यामध्ये नेहमीच अडथळे येत असतात, मात्र तरी सुद्धा अथक प्रयत्न लोकांना बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। अर्जुना आणि गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये सध्या जरी घट झालेली असली तरी या नद्यांचं पात्र जे आहे ते इशारा पातळीवर आहे, त्यामुळे सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे।